राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी जे आहेत ते आता या देहू नगरीत दाखल झालेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आज संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनाचा दिवस जो आहे तो या ठिकाणी असतो। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत आता भाविक या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की काही वेळात ही संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती नांदुरकीच्या वृक्षाच्या दिशेने जी आहे ती वाटचाल करेल। आपण पाहू शकतो की पालखी जी आहे ती बाहेर येत आहे। अनेक वारकरी भक्त जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत। आपण पाहतोय की तुकाराम महाराजांच्या या मुख्य मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून ही पालखी जी आहे ती बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की अनेक मोठे मोठे वारकरी जे असतील किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी जे आहेत ते या ठिकाणी या सोहळ्यासाठी देहू नगरीत दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की मुख्य सोहळा जो आहे तो 12:30 वाजता हा या ठिकाणी होत असतो। आता ही पालखी जी आहे ती आता आपण पाहू शकतो त्या बाजूला की संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता मंदिराच्या बाहेर पडलेली आहे। 12:30 वाजता मुख्य सोहळा जो आहे तो या ठिकाणी होईल। त्यानंतर संत तुकाराम महाराजांचा तुकाराम बीजचा सोहळा जो आहे तो खऱ्या अर्थाने पार पडला असं जे आहे ते या ठिकाणी मानलं जातं। 378 वर्षापूर्वी म्हणजे आजच्या दिवशी संत तुकाराम महाराज हे जे आहेत ते वैकुंठ गमनासाठी याच देहूमधील नांदुरकीच्या वृक्षाच्या जवळून जे आहे ते गेल्याची आख्यायिका जी आहे ती या ठिकाणी सांगितली जाते। याच कार्यक्रमासाठी आपण सोहळ्यासाठी आपण पाहू शकतो की राज्याच्या कानाकोपऱ्यातून आहे की भाविकांनी गर्दी केलेली एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।